तर नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार आणि रविवारचा दिवस म्हणजे नॉनव्हेज खायचा दिवस आणि आज आपण बनवणार आहे प्रॉन्स. बटर घालून प्रॉन्स बनवणार आहे. तर बटर नाही वापरणार आहे आपण, त्याच्यावर तूप किंवा तेल वापरणार आहे. बटर काय मी आणलं नाही, विसरलो आणायला, तर त्याच्याऐवजी आपण तेल किंवा तूप वापरणार आहे. तर आपण आजची रेसिपी आहे की बटर गार्लिक प्रॉन्सची बनवणार आहे. तर मी बघा प्रॉन्स आणले, एवढे पावशेर प्रॉन्स येते, मोठे मोठे चांगले बिग साईजचे प्रॉन्स येते. तर त्याला आता आपण थोडंसं मॅरिनेट करून ठेवणार आहे. तर ही आहे काळी मिरी थोडीशी वाटायची, लिंबू आणि मीठ असं तिन्ही टाकून थोडंसं 15 मिनिटासाठी सेट करून ठेवणार आहे. त्यानंतर आपण लसूण वगैरे सोडून घेऊन ते चालू करणार आहे रेसिपीला. तर चला पहिल्यांदा चालू करूया. काळी मिरी वाटायची आपण पहिल्यांदा चूल पण पेटून घेतलेली आहे. ही आता काळी मिरी घेतलेली आपण, काळी मिरी वाटायची आहे. बारीक वाटायची काळी मिरी खलबत्त्यामध्ये. काळी मिरी आता वाटून झालेली आपल्याला बघा, अशी बारीक बारीक करून घेतलेली आहे. एकदम बारीक गोळा केला बघा. काळी मिरी सगळ्या वरती टाकून घेतो. काळी मिरी थोडीशी जास्त टाकली मी. लिंबू टाकलं ना, लिंबूने काय होतं, कोळंबीचा वगैरे वास येत नाही प्रॉन्समध्ये. जो वास सुटलेला असतो त्याचा तो वास येत नाही. मीठ चवीनुसार थोडंसं टाकायचं, जास्त घेतलं थोडंसं टाकायचं. ते थोडंसं आपण याला मिक्स करून ठेवू 15 मिनिटासाठी सेट व्हायला. तोपर्यंत आपण बाकीची कामं करून घेऊ. लसूण बाकीचं म्हणजे जे सामान आहे, तवा वगैरे काय काय लागते ते आपल्याला ते घेऊन येऊ आपण. लसूण आपल्याला ही रेसिपीला 15 मिनिटात लसूण खाल्लेलं आहे. लसूण बघा तेवढं कसं काय, काजू आहे मोठा कोकणातलं काजू असतं तसं टाईपमध्ये 4च पाकळ्या खाल्लं. हा चिरायचं थोडासा आपल्याला. आणि कोथिंबीर चिरून घेतली बारीक. नंतर ह्याला 15 मिनिटं झालेली. आता आपली चूल पेटलेली आहे, पेटून घेतो त्याला. तोपर्यंत काजू चिरून घेतो, काजूच पहिले लसूण चिरून घेतो. तोपर्यंत चूल पेटून घेतो. तवा ठेवू तापायला. तोपर्यंत आपला लसूण चिरून होईपर्यंत तवा तापू द्या. तवा तापलं की झालंच. मग आपलं तेल टाकायचं, लसूण टाकायचा आणि मग प्रॉन्स तळायला बटर घालून प्रॉन्स रेडी. मग जास्त काही रेसिपी अवघड नाही, सोपीच आहे. घरच्या घरी बनवायची असेल तर घरी टाकपास करून त्यात बटर टाकलं की चांगलं लागतं. पण आता बटर विसरलं मी आणायचं, त्यामुळं ॲडजस्ट करायचं त्याला. तवा तापलेला होता चांगला. आपण त्यावरती आता पहिल्यांदा तेल टाकू. थोडंसं आपल्याला ते फ्राय करायचे, फ्रायसारखंच. त्यामुळे 1 ते 2 पळी टाकते ते मजा येते बटरमध्ये खायला. थोडं तेल गरम करू. आता आपण पहिल्यांदा लसूण टाकून घेऊ. थोडंसं तेल जरा जास्त तापलं. कसा आवाज येते बघा. तेल टाकलं त्याच्यामध्ये कोथिंबीर पण जरा मिक्स झालेली. बॅकग्राऊंडला जे आहे त्याला जरा इग्नोर मारा, कारण आपली चूल आहे, तो मला काळ होतंच. थोडंसं तेलात आपण घालून घेऊ त्या भाजी लसणाला. वास सुटला आहे लसणाचा एक नंबर. प्रॉन्स टाकू आपण आता. जाळ कमी करायला लागेल.
थोडंसं ना आपण मध्ये मध्ये प्रॉन्सला हलवून घेऊ, नाहीतर ते चिटकून बसतं ते खाली. आणि प्रॉन्सला काय जास्त शिजायला वेळ लागत नाही, जास्त एकदम मऊ असतात त्यामुळे पटकन होतात. थोडंसं त्याला आपण हलवून घेऊ सगळे असे एकदम दोन दोन मारून प्रत्येक उलटी पलटी अलटी पलटी करून घेऊ पाहिजे. आता ते प्रॉन्समध्ये जे पाणी आहे त्यामुळे थोडंसं पाणी उतरलं आहे ते, त्याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला प्रॉन्सला. हे बघा खाली चिटकते असं ते, आणि रस्त्यामुळे एवढा भारी वास येतो ना. हे मोठे मोठे प्रॉन्स आहेत. आता आपलं प्रॉन्स आहे ते रेडी झालेलं आहे. असं तवे उलटाने मी दाबून बघितले ते कट होते म्हणून बरोबर. तर आपली प्रॉन्स आहे ती रेडी झालेली आहे. फक्त आपला लसूण आहे तो जरा करपला आहे, पण त्याचा स्मेल आहे तो एवढा भारी येतो ना, खतरनाक स्मेल येतो त्या लसणाचं. यात आपण काढून घेऊ. थोडीशी कोथिंबीर टाकू वरती आहे तिथंच तळल्यासारखं होईल म्हणजे. आणि खाली काढल्यानंतर थोडंसं गार्निश करू आपण त्याला कोथिंबीरने. पण एक नंबर चौथर लागते. आणि प्रॉन्स आपल्याला आहे एक नंबर असे तळलेले शिजलेले आहेत म्हणजे भाजलेले आहेत काय म्हणता येईल ते. एक नंबर झालेले आहेत प्रॉन्स झाले आपले. लसूण आहे तो फक्त थोडासा करपला आहे, पण एक नंबर टेस्ट लागते. एक मी खाऊन बघितलं. फक्त याला थोडंसं बटर पाहिजे होतं. काढून घेऊ आता याला. पनीर नाही हे प्रॉन्स आहे प्रॉन्स. थांब जरा मी तर आपले प्रॉन्स रेडी झालेले आहेत. बटर गार्लिक प्रॉन्स. फक्त बटरच्या ऐवजी तेल वापरलं आहे मी, पण बटर असतं तर अजून खतरनाक झालं असतं. फक्त बटर पाहिजे होतं पण तेल वापरलं आहे. पण एक नंबर लागतं आहे. मी खाऊन बघितले. आता मीच खाणार आहे. वैष्णवी आहे, त्यांना कोणाला आवडत नाही हे बाकीच्यांना. मीच खाणार आहे. आणि पण कोण खात नाही, पप्पा पण खात नाही, त्यामुळे मीच खाणार आहे. एक नंबर लागते. तर थोडंसं तेल आले माझ्याकडून त्या तव्यावरचं. तर चला आता खाऊन बघूया कसं लागतं आहे ते. एक नंबर लागते. शिजलंय पण चांगलं सगळं हे. लसणाला एक नंबर टेस्ट आली. या बघा, या खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओसोबत. टाटा, गुड बाय.